कृष्णाय ते नमः। मानच्या जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा। आणि 2004 पासून आता 20 वर्ष 20 वर्ष झाली आपण म्हणजे हे 11:30चं सत्र सुरू होऊन प्रत्येक शिबिरामध्ये, आणि इतके वेगळे विषय मानच्या कृपेने मला इथे घ्यायला मिळाले। आणि आज मला वाटतं ते असं कल्मिनेशन आहे। म्हणजे गोलापमा झालं, करोनाच्या नंतर जेव्हा शिबिर सुरू झालं तेव्हा गोलापमा, योगिनमा, गौरीमा, गोपालेरमा, वेगळे वेगळे आपण सगळ्या ठाकूरमा स्वामीजींच्या मातांना घेतलं आपण। आणि आज एकदम जेव्हा दीदी म्हणाल्या राधू, खरं राधूकडे कधी आपण असं जास्त लक्ष नाही दिलं, तिला म्हणजे तिच्यावर विचार पण केला असं मला वाटत नाही। थोडंसं आधीचं बघूया, राधूच्या जन्माच्या आधी। श्री रामकृष्णांच्या अंतिम काळामध्ये मांनी खूप सेवा केली। मा तिथे होत्या काशीपूर उद्यानात, आपल्याला माहिती आहे। आणि एक दिवस मांना ते म्हणाले, अगदी त्यांना जेव्हा बोलता येत नव्हतं तेव्हा ते शेवटचं मांना म्हणालेत की सगळं काय फक्त मीच करणार, तुम्ही काय करणार, सगळं मीच करणार का? आणि मग एकदा ते म्हणाले त्यांना की कलकत्त्यामध्ये लोक कसे सगळे अंधारात कसे किडे वळवळतात, तसं म्हणजे दुःखानी, अनेक त्यांना काय काय समस्यांनी ग्रस्त झालेले आहेत, त्यांना कोण त्यांचा उद्धार करणार, ते सगळं तुम्हाला करायचंय। आणि ठाकूरांच्या समाधीनंतर त्यांनी सांगितलं होतं मांना की कामारपुकूरला राहायचं। आणि मा जवळजवळ वर्षभर तीर्थयात्रा वगैरे, वृंदावन आणि त्या सगळ्या भागांमध्ये तीर्थयात्रा करून परत आल्या आणि मग त्या कामारपुकूरला गेल्या। आपल्याला माहितीये की ठाकूरांच्या महासमाधीनंतरच्या काळात, सुरुवातीच्या काळात हे सगळे त्यांचे जे संन्यस्त म्हणजे भक्त होते, ते संन्यासी आपले म्हणजे स्वामीजी आहेत, स्वामी प्रेमानंद आहेत, हे सगळेजण पण आपल्या साधनेत मग्न होते। गृहस्थ भक्तांना माहिती नव्हतं की मा काय आहेत, कारण त्या कधीच समोर आल्या नव्हत्या। आपण बघितलं आता नीरव साधनेमध्ये। तर ह्या मा नंतर कामारपुकूरला जाऊन राहिल्या आणि ठाकूरांनी सांगितलेलं कोणाकडे पैसे मागायचे नाही, नाहीतर आपलं आपण डोकंच त्याच्या हातात देतो आणि जसं जमेल तसं तुम्ही सगळं करून तिकडे राहायचंय, आपल्या घरामध्ये, कोणाच्या घरी जाऊन तुम्ही राहू नका, असं सगळं सांगितलेलं होतं। मा तिकडे गेल्या आणि जेव्हा त्या तीर्थयात्रेवर गेल्या होत्या, दक्षिणेश्वरच्या मंदिरातनं मांना 7 रुपये महिना अलाउन्स देण्याचं ठरलं होतं। आणि ठाकूरांच्या नंतर पण मांचा जो पुतण्या होता रामलाल तिथे होता आणि त्यांनी सांगितलं सगळ्यांना तिकडे, पुजारी म्हणजे त्या व्यवस्थापकांना, नाही नाही त्यांना काही गरज नाही पैशाची, ते चांगले श्रीमंत सगळे चांगले गृहस्थ भक्त आहेत, ते काळजी घेत आहेत त्यांची। आणि मग मांना ते पैसे पण मिळत नव्हते। कामारपुकूरला वर्षभर अतिशय हलाखीच्या स्थितीत मा राहिल्या। अंगावरचं वस्त्र पण अगदी म्हणजे फाटायला आलेलं, आणि जेवायला नाही, मीठ नाही, कधी कधी अन्न नाही, तशी त्यांची साधना सुरू होती आणि अनेक गोष्टी घडल्या। हे सगळं सुरू असताना एक दिवस त्यांच्या मनात आलं, मांच्या त्या घरी येत होत्या आणि त्यांना असं वाटलं की ते आपण हे बघतो ठाकूरांच्या महासमाधीनंतर अनेक वेळा ठाकूरांनी त्यांना दर्शन दिलंय। म्हणजे हातातले त्या बांगड्या त्यांचे जे होत्या त्या काढायला गेल्यानंतर लगेच ठाकूर दिसले आणि म्हणतायत की हे कशाला काढताय तुम्ही? आपल्या जेव्हा मा ते त्यांना पांढरी वस्त्र द्यायला गेले, सगळे दिली गेली ते गेल्यानंतर, तेव्हा त्यांना ठाकूर दिसले आणि म्हणाले, मी कुठे गेलोय, मी तर एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत गेलोय, तर तुम्ही हे सगळं घालायचं, तुम्ही कधी हातातले ते बांगड्या त्यांनी ज्या केलेल्या होत्या त्या काढायच्या नाही, असं सगळं। म्हणजे ठाकूरांचं दर्शन जेव्हा त्या वृंदावनला जाताना ट्रेनमध्ये बसल्या होत्या, तेव्हा असा हात ठेवला होता त्यांनी आणि त्यांच्या हातामध्ये तो ताईत होता, जो ठाकूरांच्या शरीराचा तेव्हा दाह होत होता खूप साधनेमध्ये, तेव्हा त्यांना जो सुवर्ण ताईत दिलेला होता तो मांच्या हातात होता। मग एकदम ठाकूर त्यांना दिसलेत खिडकीच्या बाहेर आणि म्हणतायत, असं हात ठेवलायत तुम्ही, म्हणजे हे दिसतंय सगळ्यांना तुमचं हे सोन्याचं।
मग माननी ते लगेच काढून ठेवलं आणि एका बॉक्समध्ये ठाकूरांच्या फोटो बरोबर ठेवलं. असं सतत मानना दृष्टांत होत होते, दिसत होते ठाकूर, दर्शन देत होते आणि सांगत होते. जयराम भट कामारपुकूरला पण एकदा त्यांच्या मनात आलं की मी कशाला जगायचं आता. तर तीर्थयात्रा वगैरे करून आल्यानंतर 1888 वगैरे त्या सुमारास एकदम एकट्या राहत होत्या आणि मग त्यांच्या मनात आलं मी कशाला राहू, मला ना मूल बाळ, मी कशा करता जगायचं. अचानक त्यांना दिसलं त्यांच्या घराच्या बाहेर एका रस्त्यावरून ठाकूर येत आहेत आणि त्यांच्या पायाच्या बोटांमधनं गंगा नदी म्हणजे नदी अशी वाहते, त्याचा स्रोत वाहतोय आणि मागून नरेंद्र, बाबूराम महाराज सगळेजण येत आहेत आणि फुलं उधळतायत आणि माननी पटकन बाजूला जी दिसली फुलं ती 2 घेऊन त्या पाण्यात त्यांनी वाहिली, म्हणजे त्यांना ते दिसत असताना. आणि मग ठाकूर त्यांना म्हणाले काळजी कसली करता, असे अनेक जण येतील जे तुम्हाला मा म्हणतील, ही सगळी तुमचीच मुलं आहेत. असे दृष्टांत, अशी दर्शनं त्यांना होत राहिली. पण कामारपुकूरमध्ये ब्राह्मण घरांमध्ये सगळे नावं ठेवायला लागले, त्यांना बोलायला लागले. हातातले बांगड्या, विधवा तर तेव्हा सगळं करत नव्हत्या, लाल काठाची, बारीक काठाची का होईना लाल बारीक काठाची साडी नेसत होत्या. असं इतकं त्यांना बोलले ते लोक की पुन्हा मा एक दिवस त्या त्यांच्या बांगड्या काढून ठेवायला लागणार होत्या. एवढ्यात पुन्हा त्यांना ठाकूरांचं दर्शन झालं आणि म्हणाले की तुम्ही अजिबात हे काढायचं नाही, आज दुपारी गौरीमा येणार आहे, ती तुम्हाला सगळं समजावून सांगेल. आणि मग प्रसन्नमयी वगैरे त्यांनी पण ब्राह्मणांना सगळ्या सांगितलं. आणि मग गौरीमा दुपारी आल्या आणि त्यांनी वैष्णवांच्या याच्यामध्ये कसं ईश्वर म्हणजे कृष्णच आपला पती किंवा देवच आपला पती आहे, तो कुठे गेला, म्हणजे ठाकूर जर ईश्वर आहेत आपल्याला माहिती आहे, मग ते कुठे गेलेत, मग का तुम्ही काढणार, म्हणजे तुम्ही तसं विधवा नाहीच, ठाकूर आहेतच, हे सगळं त्यांना समजावून सांगितलं. आणि मग असो, मग मध्ये मध्ये मा जयराम वाटीला जायच्या, पुन्हा यायच्या, अशा पुन्हा मग कलकत्त्याला गेल्या. सगळ्यांना कळलं, अनेक भक्तांकडनं, गृहस्थ भक्तांना कळलं. आणि मग मांना थोडं त्यांच्या वाट्याचं काय धान मिळायला लागलं, थोडीशी परिस्थिती थोडी चांगली झाली, अन्नात मीठ मिळायला लागलं. पण त्या जयराम वाटीला जाऊन येऊन कामारपुकूर आणि कलकत्ता कधीतरी असं करत होत्या. मग एकदा त्यांच्या आई श्यामासुंदरी देवी म्हणाल्या की तू इथेच का राहत नाही, शारदामांना म्हणाल्या. आणि मग मांनी जयराम वाटीतच राहायचा निर्णय घेतला. आणि एकदा त्यांना एका भक्तांनी विचारलं पण की ठाकूरांनी तुम्हाला सांगितलं होतं की कामारपुकूरला राहा, तुम्ही जयराम वाटीत का बरं राहताय. मग त्या म्हणाल्या तिथे मला त्यांची कमतरता जास्त जाणवते कामारपुकूरमध्ये, म्हणून मी इथे राहते. आणि मग जयराम वाटीमध्ये असताना असंच एक दिवस मांच्या जीवनामधले ना 3 कालखंड, ठाकूरांच्या महासमाधीनंतर 3 विभाग आपण करू शकतो. म्हणजे 86 मध्ये त्यांनी महासमाधी घेतली, मग 87 पासून 97-98 पर्यंत, 1898 नंतर 1909 पर्यंत, आणि त्याच्या पुढची 11 वर्ष 1920 पर्यंत, असे 3 आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांचं तीर्थयात्रा, त्यांचे एकटं राहणं, त्यांची साधना आणि ते सगळे अनुभव, ते सगळा भाग येतो. दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसतं की अनेक साधक आणि मांचं ते दीक्षा देणं सुरू झालेलं आहे. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये तर एकदम उच्चतम स्थितीला त्या म्हणजे अनेक जगभरातनं लोक यायला लागले. अशा या 3 कालखंडांमध्ये जेव्हा मा जयराम वाटीमध्ये होत्या, साधारण असंच 1895-96 त्या सुमारामध्ये एक दिवस त्या बसलेल्या होत्या. पुन्हा त्यांच्या मनात ठाकूर गेल्यानंतर मन आधी झालं होतं, रिकामं झालं होतं. तो जो माननी सांगितला आता माताजींनी की कसा आनंदाचा झरा तिथे व्हायचा दक्षिणेश्वरला, त्या खोलीमध्ये किती आनंद उत्सव चालायचा, हे सगळं बघितलेलं होतं. आणि मग त्यांना कधी कधी असं वाटायचं मी का जगते, माझ्या जीवनाचा उद्देश काय, ठाकूर मी का राहू आता, म्हणजे मला जगण्यासाठी काहीच नाहीये, एकदम रिकाम पण आलेलं त्यांना. अशा स्थितीत एक दिवस त्यांना अचानक असं दिसलं, असा विचार मनात आल्याबरोबर की एक 10-12 वर्षाची लाल वस्त्र नेसलेली मुलगी त्यांच्या समोरनं जातेय. आणि ठाकूर दिसले त्यांना, आणि ठाकूर म्हणतायत, त्यांना हात दाखवून, बोट दाखवून त्या मुलीला म्हणतायत की हिला धरून राहा, याच्या पुढे तुमच्याकडे खूप साधक येणार आहेत, आध्यात्मिक साधक, यांना हिला धरून राहा म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर आता थोडंसं वेगळं आपण बघूया की मानचे भाऊ आपण आज ऐकलं, मानची 5 भाऊ होते मानना, मा सगळ्यात मोठ्या,
त्यांना अजून एक बहीण होती कादंबिनी, जिचं लग्न झालं पण मूलबाळ व्हायच्या आधीच निधन झालं तिचं. मग त्यांचा दुसरा भाऊ होता उमेश, तो 18-20 वर्षाचा असतानाच तो पण गेला. त्यांनीच मांना जेव्हा डिसेंट्री झाली होती तेव्हा सिंहवाहिनीला तू जाऊन सांग जयराम वाटीमध्ये त्या देवळात, असं त्यांनी सांगितलेलं, सुचवलेलं. तो उमेश गेला. आणि मग आपल्याला माहिती आहे प्रसन्न कुमार आणि काली कुमार, प्रसन्न आणि वरदा आणि चौथा आहे अभयचरण, असे 4 भाऊ. तर हे 3 भाऊ काही काळ कलकत्त्यात राहिले त्यांच्या उपजीविकेसाठी, पूजापाठ करायचे लोकांकडे आणि ते सांगून पैसे मिळवायचे. धाकटा जो अभय आहे, अभयचरण, तो मांचा अतिशय लाडका होता, हुशार पण होता. आणि त्याला तो कलकत्त्यात शिकला आणि मग मेडिकल कॉलेजला त्यांनी ऍडमिशन घेतली. आणि त्याला मेडिकलची पुस्तकं घेण्याकरता स्वामी ब्रह्मानंदांनी मदत केली, नरेंद्रनाथांनी त्यांना मदत केली. आणि स्वामीजी त्यांच्याबरोबर कधी कधी पत्ते खेळायचे, म्हणजे खूप त्यांचा लाड पण करायचे अभयचा. आणि स्वामीजी कधी म्हणायचे की मला माहिती नव्हतं मानच्या घरामध्ये इतकं पण हुशार कोणी आहे, कारण 3 भाऊ बघतोय तर सारखं पैसे 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 ह्याच्यामध्येच गुंतलेले, आणि हा तर एकदम हुशार चौथा भाऊ. तो अभयचरण डॉक्टर झाला आणि त्याला कॉलेरा झाला. त्याची पत्नी जी आहे सूरबाला, ती तेव्हा गरोदर होती आणि कॉलेराच्या काळात खूप त्यांची सेवा, सगळ्या ह्या संन्यासी भक्तांनी सेवा केली. आणि मांना एक दिवस त्याला भेटायला आणलं आणि मां त्याच्या जवळ बसल्या आणि त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला त्यांनी. तेव्हा अभय त्यांना अगदी त्यांच्याकडे बघत म्हणाला की, व्याकुळतेने म्हणाला की, मी गेल्यानंतर माझ्या पत्नीला तू बघ, माझ्या बाळाला तुम्ही बघा म्हणून. आणि मग अभयचरणचं निधन झालं. आणि त्याची जी पत्नी आहे सूरबाला, तिच्या लहानपणीच तिची आई गेलेली. म्हणजे प्रत्येक घटनेला ना काहीतरी कारण असतं. आई गेली, मग आत्या गेली, आजी गेली, आणि आता नवरा गेला, असे अनेक आघात तिच्या आधीच कमकुवत मनावरती बहुतेक जास्त आघात झाले आणि ती वेडी झाली. आणि इतकं ठार वेडी नाही, पण वेड्यातच गणना होईल या पद्धतीने ती जगायला लागली. आणि तिला जे बाळ झालं, म्हणजे मानना लक्षात आलं, मान जयराम वाटीला तिला घेऊन गेल्या आणि मग तिला मुलगी झाली. 26 जानेवारी 1900 या सालामध्ये मुलगी झाली त्यांना, तिला सूरबालाला. तिचं नाव ठेवलं राधाराणी. लाडाने तिला राधू किंवा राधी म्हणायचे सगळेजण. तर असं आहे की राधाराणी म्हणजे एक गूढ आणि अगम्य असं एक रहस्यमय कथा कशी असते ना, त्याच्यातलं एक पात्र आहे. असं एक घटना आहे या सगळ्या चरित्रामध्ये की जिला समजून घेणं फार अवघड पण आहे. आणि माताजी म्हणत होत्या की आपण सगळ्याच राधू आहोत. मी हे वाचत होते आधी, मला खूप असं मला पण ते वाक्य वाटलं होतं, पण मी खरंच माताजी, मला वाटलं की खरंच राधू होणं एवढं सोपं आहे का. जेव्हा आपण आता तिचं जीवन बघूया तर जेव्हा ती मुलगी झाली, मांनी एक दाई ठेवली त्यांना, वहिनीला बघायला, सूरबालाला आणि तिच्या राधूला. आणि मां कलकत्त्याला परत आल्या. एक दिवस त्यांना कलकत्त्याला जप करत असताना अचानक असं वाटलं की ते जे बाळ आहे तिकडे जयराम वाटीला, त्याचा श्वास गुदमरतोय आणि त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाहीये आणि खूप हाल होत आहेत त्याचे, आणि खूप रडतंय ते बाळ. आणि असं एकदम त्यांना हृदयावर असं ओरखडा उठल्यासारखं झालं आणि त्या जयराम वाटीला आल्या. जयराम वाटीला आल्यानंतर त्यांनी बघितलं, ज्या ठिकाणी त्यांना दिसलं होतं आधी, जो दृष्टांत झालेला होता ते लाल कपड्यातल्या मुलीचा, त्याच जागेवर मां बसल्या होत्या आणि बघत होत्या बाहेर. तर त्यांना दिसलं की सूरबाला ठार वेडी झालेली, हातामध्ये लोकरीचे गुंडे, लाल निळ्या प्रकारचे धागे सगळीकडे गुंडाळलेले, आणि घरातल्या काही रजया जुन्या किंवा गोदड्या असतील त्या काखेत गुंडाळून कशी तरी अस्ताव्यस्त स्थितीमध्ये चालतीये. आणि तिच्या मागे ते बाळ रडत रडत असे कुरमुरे तिने टाकलेत खायला, आणि ते कुरमुरे तोंडात घेत ते छोटंसं बाळ रांगतंय मातीमध्ये. हे याच्या उलट बाकीच्या भावांची जी मुलं आहेत ती अतिशय चांगल्या स्थितीत आहेत. म्हणजे वरदा आहे, प्रसन्न कुमार आहे किंवा काली कुमार आहेत, तर यांची मुली त्यांच्या सगळेजण चांगल्या स्थितीत आहेत आणि हे बाळ राधा एकदम रडतीये.
आणि मग मांना असं वाटलं, एकदम त्यांचं असं वाटलं पाण्यात कसा आपला जीव गुदमरतो तसं त्यांचा श्वास अडकल्यासारखा झाला. आणि त्या उठल्या आणि त्यांनी अचानक एकदम उचलून त्या बाळाला तिने जवळ घेतलं. मी नाही बघणार तर कोण बघणार हिला, हा विचार त्यांच्या मनात आला. आई ठार वेडी, वडील नाहीयेत, मग कोण बघणार तिला. आणि त्यांनी तिला जवळ घेतल्या बरोबर ठाकूर दिसले. पुन्हा पुन्हा दर्शन झालंय, हीच ती, आधी बघितलं होतं ना, हीच ती, हिला धरून राहा तुम्ही. आणि ही योगमाया आहे, हिच्यामुळे तुमच्याकडे नंतर आणि ह्याच्यानंतर खूप जण येतील तुमच्याकडे. हिला धरून राहा. धरून राहा म्हणजे काय, ते थोडं बघा, जे एकदम उच्च स्तरावर म्हणजे ठाकूर जे सारखे त्या सहस्त्रार चक्राच्या वरतीच असायचे, समाधीच्या मध्ये जाणं हा त्यांचा स्वाभाविक भाग होता त्यांच्या जीवनाचा. पण त्यांना माहितीये की एक मिशन आहे, त्यांच्याकरता एक कार्य आहे या जगामध्ये. जेवढे अवतार पुरुष झाले म्हणजे समाजाकरता मला काही करायचंय असं होणारे हे अवतार पुरुष पहिलेच. आणि ठाकूरांना माहितीये त्यांचं कार्य काय आहे. ते कार्य जर करायचं असेल तर सतत समाधीत राहणारं शरीर तग धरू शकत नाही ना, कारण ते इतकं शुद्ध होऊन जातं, इतकं पवित्र होऊन जातं. काहीतरी धरायला पाहिजे, देर शुड बी समथिंग टू होल्ड ऑन. मग ते म्हणायचे की काहीतरी गोड खायला द्या किंवा मग ते हुक्का द्या, अशा पद्धतीने ते मन खाली आणायचं. आता मानचं मन सुद्धा त्या स्थितीत आहे. म्हणजे स्वामी प्रेमानंद नंतर म्हणतात की मानना खाली आणायला त्या सहस्त्रारवरनं किती, म्हणजे राधू आल्यानंतर सुद्धा विशुद्धीपर्यंत जेमतेम येऊ शकायच्या त्या. आम्हाला जिथे जाण्यासाठी अनेक प्रयास करायला लागतात, मा तिथे वरून ओढून आणतात मनाला. पण अशा मनाला धरून कसं ठेवायचं, अशा शरीराला कसं ते तग धरणार या जगामध्ये, जर त्याला काही काम आहे. ठाकूरांनी सांगितलंय, मी नाही, तुम्ही करायचंय, ते तुम्ही करायचंय. कारण ठाकूरांच्या जीवनात आपण बघतो, ठाकूरांविषयी एका शब्दात तुम्ही काय म्हणाल असं मांना एकदा विचारलं गेलं तर मा लगेच म्हणाल्या की रिनन्सिएशन, त्यागमूर्ती आहेत ते. आणि त्यांनी हे सगळे त्यांचे संन्यासी जे भक्त आहेत, म्हणजे नरेंद्र आणि राखाल, हे सगळे जे 12-16 जण आहेत पहिले, यांना घडवले त्यांनी. गृहस्थ भक्तांकरता पण ठाकूरांनी असं ट्रेनिंग नाही दिलंय, पण त्यांनी त्यांना उपदेश केलाय, जे आपल्याला मनच्या पुस्तकामध्ये मिळतं महेंद्रनाथ गुप्तांच्या. पण मग हाऊस होल्डर्सना किंवा गृहस्थ भक्तांना कोण सांगणार कसं जगायचं, त्याच्याकरता काहीतरी आदर्श पाहिजे ना. आत्ता ह्याच्या पुढे आपण बघणार आहोत की मानच्या जीवनात राधू आल्यानंतर, आणि हे सगळे 3 भाऊ राहत होते जयराम वाटीला, आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या सगळ्यात त्यांच्यावर लहान होत्या भावांच्या पत्नी, या सगळ्या जणी त्यांच्या प्रसन्न जे होते, त्यांना 2 मुली होत्या, नलिनी आणि सुशीला माकू म्हणतात. त्या दोघी, ती सुरवाला, नंतर ही नाधू, आणि तो सतत भांडणारा, पैशा करता झगडणारा, प्रॉपर्टी करता लढणारा तो भाऊ कालीकुमार, आणि तो वरदा जे होते ते जास्त भांडायचे नाही, पण ठीक आहे ती कुठून देणार पैसे असं म्हणायचे. अशा सगळ्यांच्या आशात राहणाऱ्या आणि त्यांच्याशी सतत भांडणारी ती सुरवाला, त्यांची वहिनी धाकटी. जेव्हा ह्या भावांच्या पत्नी सगळ्या घरी आल्या, सगळ्या छोट्या होत्या त्यांच्याहून, त्यांनी त्यांना सगळं शिकवलं, घरात कसं काम करायचं वगैरे. पण राधाला एकदा त्यांनी जवळ घेतल्यानंतर, राधूला, मानचं जीवन आपण बघतो एकदम बदलून गेलंय. तिचं कपडे बदलणं, आंघोळ घालणं, केस विंचरणं, तिला भरवणं, तिला झोपवणं, माच तिची आई झाल्या. राधू पण मानच्या बरोबरच राहायची खोलीत, तिच्या आईकडे जायची नाही. तिच्या आईला ती नेडीमा म्हणायची, नेडी म्हणजे बंगाली टक्कल, कारण विधवा टक्कल करतात, तर तिच्या आईकडे ती कधी जायची नाही. आणि मानना ती मा म्हणायची, शारदा मानना ती मा म्हणायची, आणि मानच्याच जवळ राहायची सारखी. आणि मा सगळं करायच्या तिच्या, म्हणजे तिला शाळेत जेव्हा कलकत्त्याला आल्या तेव्हा जवळच्या मिशनरी स्कूलमध्ये, शाळेमध्ये टाकलं होतं. आणि एक दिवस तर ती तयार झाली छोटी राधू शाळेत जायला, तर गोलाप्पा म्हणाल्या, आता मोठी झाली कशाला हिला पाठवायचं शाळेमध्ये, काय करणार आहे शाळेत जाऊन शिकून. तर मा म्हणाल्या, नाही जाऊ दे तिला शाळेत, काहीतरी शिकलं थोडंसं तर उपयोग तरी होईल बाकीच्यांना. पण तसं घडायचं काही दिसत नाही आपल्याला. जशी जशी राधू मोठी व्हायला लागली, आपण बघतो की तिचा स्वभाव हट्टी, दुराग्रही, तापट आणि जे काय विक्षिप्त असा विचित्र स्वभाव व्हायला लागला की ती सारखी चिडचिड करायची, रागवायची. म्हणजे एक दिवस शाळेतनं आली, मा म्हणाल्या तिला की ये राधू, म्हणजे किती 7-8 वर्षाची असेल, मी तुझे केस बांधते, मी वेण्या घालून देते.
लगेच राधूनी त्यांना मी नाही तुम्ही नाही घालायची आणि आपल्या कंगवा घेतला त्यांच्या हातातनं खेचून आणि त्यांना जोर जोरात ती मारायला सुरुवात केला. इतकं मारलं की मा म्हणाले, अगं तू काय करतेयस, कोणाला मारतेस तू? तेवढ्यात योगिनमा म्हणाल्या, मी बोलवी ना शरदला, म्हणजे शारदानंद महाराजांना. तरी ती ऐकायला तयार नाही. शेवटी योगिनमानी सांगितलं, निरोप पाठवला. स्वामी शारदानंद खोलीच्या बाहेर आणि म्हणाले, कोण मारतंय मानना? म्हटल्याबरोबर ती जरा गप्प झाली. राधूचा स्वभाव ना थोडा बदलायला लागला. मानी तिला खूप शिकवलं, म्हणजे कसं वागायचं. त्यांना त्या जप करायच्या तेव्हा संध्याकाळी तिला आणि माकूला घेऊन बसायच्या जवळ, की आता डोळे बंद करून बसा, किंवा एक दिवस तिची साडी गुडघ्याच्या वर गेली राधूची. त्या म्हणाल्या, अशी साडी कोण नेसतं का? साडी नेहमी गुडघ्याच्या खाली पाहिजे. मग एक दिवस पायातले पैंजण घालून राधू उद्बोधनमध्ये वर खाली जोर जोरात धावत होती. मा तिला इतक्या रागवल्या, म्हणाल्या, अगं माझी सगळी संन्यासी बाळं इथे राहत आहेत, जे साधना करायला आलेले आहेत, आणि तू ह्या घुंगरांचा आवाज करतेस अख्ख्या ह्याच्यामध्ये, काढून ठेवते. ते म्हटल्याबरोबर तिला इतका राग आला की तिने दोन्ही पैंजण काढले आणि मानच्या तोंडावर फेकून दिले. म्हणजे अशा पद्धतीने तिचं वागणं बदलायला लागलं. आणि मा मात्र कायम दयामयी, त्या कधी तिला रागवल्या नाहीत, बोलल्या नाहीत. पण 11 वर्षाची राधू साधारण 10 वर्षाची झाली, 1910 साली माननी दक्षिणेमध्ये तीर्थयात्रेला जायचं नक्की केलं. आणि तेव्हाच राधू ते सगळे त्यांच्याबरोबर गेले होते. त्या जायच्या आधी तिचं लग्न ठरवण्यात आलं मन्मथ चॅटर्जी नावाच्या एका मुलाबरोबर, एका व्यक्तीबरोबर. राधू म्हणजे लग्नामध्ये राधू होती 12 वर्षाची आणि मन्मथ बाबू होते 15 वर्षाचे. आणि अतिशय चांगल्या स्थितीतल्या घराण्यातला मुलगा होता तो, पण काहीच करायचं नाही. म्हणजे नुसतं उन्हाडक्या करायच्या, पत्ते खेळायचे, इकडे जायचं तिकडे जायचं, पण काम काही करायचं नाही, अशा ह्याच्यातले मन्मथ. तर दक्षिणेवरून परत आल्यावर दक्षिणेतल्या ह्याची राधूची एक गोष्ट सगळ्यांना माहितीये, तरी नवीन असलेल्यांसाठी थोडं सांगते, की मा बंगलोर, मद्रास आणि मग रामेश्वरमला गेल्या. सगळा त्यांचा ताफा बरोबर होताच. आणि रामेश्वरमला मात्र हे गेले नव्हते, रामकृष्णानंद महाराज गेले नव्हते. पण तिकडे गेल्यानंतर त्यांना ते मुख्य पिंडीचं दर्शन सकाळचं रामेश्वरमध्ये मांना करून देण्यात आलं. जेव्हा त्यांनी बघितलं, ती पिंड बघितली रामेश्वराची, तेव्हा त्या म्हणाल्या, अगदीच म्हणजे भावावस्थेच होत्या. त्या म्हणाल्या की जसं मी ठेवलं होतं तसंच आहे. तर लगेच त्यांच्या जवळचे जे ब्रह्मचारी होते ते म्हणाले, काय म्हणालात? नाही नाही, असंच म्हणाल्या त्या. माननी म्हणजे सीतेनी स्थापना केलेलं ते शिवलिंग आहे. आणि सगळं झाल्यानंतर म्हणजे रामेश्वरमचे रामनाडचे जे महाराज होते, त्यांना ते स्वामीजींना गुरु मानत होते आपले. तर आपल्या गुरूंच्या पत्नी म्हणजे मा आल्या आहेत, त्यांनी खजिना उघडला राज्याचा त्यांचा आणि सांगितलं, मानना तुम्ही काहीही घ्या यातलं. आता मा काय घेणार, पण इतका आग्रह केला महाराजांनी त्या, की नाही नाही तुम्हाला घ्यायलाच पाहिजे रामनाडच्या राजाने. मग शेवटी मा म्हणाल्या की बरं राधूला काय हवं तर घेऊ दे. राधू तेव्हा 10 वर्षाची, 1900चा जन्म आहे ना. मा प्रार्थना करत राहिल्या की देवा हिला सुबुद्धी दे की ही काय, कारण सगळं चमचम करणारं ते खजिन्यामध्ये वैभव होतं. पण राधूनी बघितलं सगळं आणि मग म्हणाली की नाही नाही, मला ह्याच्यातलं काहीच नको, माझी एक पेन्सिल आहे ती तुटली आहे, मला पेन्सिल द्या. म्हणजे हे तर काय म्हणतात, ही बुद्धी ठाकूरनी दिली तिला. तर ती योगमाया आहे. आपल्याला हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपण बघतो भागवतामध्ये की श्रीकृष्णानी जेव्हा जन्म घ्यायचा होता त्यांनी काय केलं, जेव्हा ईश्वर अवतार घेतात योगमाया त्यांच्या बरोबर म्हणजे ते सांगितलेलं काम करते येऊन. तर त्यांनी सांगितलं कृष्णाने योगमायेला की तू तिकडे यशोदेच्या पोटी जन्म घे, आणि मग ते देवकीच्या पोटी आले आणि मग ते बदल झाला आणि मग आपल्याला माहितीये, हो ना. तर योगमायेला एक रोल असतो, एक तिला नेमून दिलेलं काम असतं, ईश्वराने दिलेलं काम तिला करावंच लागतं. म्हणजे जेव्हा रासलीला खेळायचे कृष्ण, तेव्हा पण योगमायेनीच अनेक कृष्ण तिकडे निर्माण व्हायचे, प्रत्येक गोपी बरोबर, है ना, मल्टिपल करायचे त्यांना ते. तर ते सगळं योगमायेच्या प्रभावाखाली व्हायचं. तर ही योगमाया आपल्याला आता कायम लक्षात ठेवायचंय की राधूचं एकच काम आहे, मांचं शरीर या पृथ्वीवरती राहिलं पाहिजे. आणि आपण तिचं ऋणी राहणार आहोत की 20 वर्ष तिच्यामुळे मग आपल्याला मिळाल्या. आणि मांनी खूप कार्य म्हणजे त्यांच्या हातून जे कार्य व्हायचं होतं
सामान्यांना सामान्यांपर्यंत पोहोचण्याचं ते त्यांनी केलं. असं परत येऊया. मग मा परत आल्यानंतर दक्षिणेवरनं राधूचं लग्न झालं आणि लग्नामध्ये इतक्या थाटात लग्न केलं शरद महाराजांनी, स्वामी शारदानंदांनी, की सगळ्या लोकांनी, भक्तांनी, गृहस्थ भक्तांनी, जयराम वाटीमध्ये लग्न झालं. इतके दागिने घातले पायापासून डोक्यापर्यंत, एक मुकुट पण सोन्याचं तिला करून दिला कोणी. म्हणजे भक्तांनी आपलं प्रेम, आपली भक्ती मा आणि ठाकूरांवरची अशा पद्धतीने दाखवली आणि लहडली ती पूर्ण दागिन्यांनी राधू. आणि लग्नानंतर ती तिच्या घरी गेली, पण थोडे दिवस पण तिकडे तिला काही पटलं नाही आणि मग मनमत बरोबर ती परत आली. मग जिकडे मा जायच्या तिकडे हे दोघं जायचे. हा, मग आता जेव्हा जयराम वाटीला आले परत, तिकडे राहायला लागले. मग उद्बोधनला गेल्या मग तिकडे पण उद्बोधनमध्ये वरच्या खोलीमध्ये राधू आणि तिचे पती राहायचे. आणि राधूला 1911 पासून लग्नानंतर 11 ते 1917 पर्यंत युरेनथेसिया म्हणजे मज्जातंतूचं नर्वस ब्रेकडाऊन म्हणतो ना आपण, मला तो शब्दच जरा डिफिकल्ट आहे, न्यूरेन्थेसिया नर्वस ब्रेकडाऊन थोडक्यात त्याचा अर्थ. मज्जातंतूचा एक आजार ज्याने त्याच्यावरचा त्यांचा संपूर्ण ताबा निघून जातो आणि तो विक्षिप्तपणा ते सगळं तर त्यांना त्यांच्या आईकडनं बहुतेक आलं. आणि त्या ह्याच्यामध्ये तो आजार इतका वाढला त्यांचा की त्यांना उभं राहणं व्हायचं नाही, पोटात दुखायचं, अशा पद्धतीने त्यांचं जीवन चाललेलं. आणि आता उद्बोधनच्या 1-2 गोष्टी. उद्बोधनला असताना एक दिवस मांनी बघितलं की बाहेर वरांड्यामध्ये उभी राहून राधू अशी कठड्यावर हात टेकून वाट बघते आपल्या पतीची. आणि मा त्यांच्या बरोबर जे कोणी भक्त होते त्यांना म्हणतात, बघा माया, मायेचा खेळ बघा, म्हणजे आसक्ती बघा किती आहे. तिला माहिती नाही नवरा कुठे गेलाय, पण कुठेतरी अनेक वाद्य वाजतायत, गाणं म्हटलं जातंय, अशी जी ठिकाणं असतात, तिला भीती आहे की तिचा नवरा त्या ठिकाणी जाईल जिथे गाणं बजावणं होतं. आणि तो येईपर्यंत तिला चैन नाही. म्हणजे इतकी आसक्ती मी आता पहिल्यांदाच बघते. राधूची आपल्या पतीविषयीची जी आसक्ती आहे ती बघून मा म्हणाल्या की ही किती माया आहे ही सगळी. आणि मग म्हणजे मनमथ बाबू पण खूप पैसे खर्च करायचे. या सगळ्यामध्ये सूरबालाला विसरलोय आपण. सूरबाला जी राधूची आई आहे, तिला राधू झाल्यापासनं तिचं आणि नलिनी त्यांची जी पुतणी होती तिच्याशी खूप वैर, म्हणजे सगळ्यांचीच भांडायची ती सूरबाला. पण तिला असं वाटायचं, तिला जो आजार आहे ना, काय म्हणतात त्याला, वेडी झाली आहे इन द सेन्स, तिला भ्रम व्हायचा. आणि तिला वाटायचं की माताजी सगळं काही दुसऱ्या पुतण्यांना देत आहेत आणि दुसऱ्या बहिण्यांना म्हणजे तिच्या जावांना देत आहेत आणि तिच्या भावांना देत आहेत. आणि मग ती खूप भांडायची, तुम्ही सगळं फक्त राधूला द्यायला पाहिजे, पैसे दागिने जे काही आहे ते फक्त राधूला. आणखी कोणाचे लाड केले ना तर तिला खूप राग यायचा सूरबालाला. आणि ती येऊन इतकी उद्धट सारखी किंवा रागाने मांना बोलायची. एक दिवस तर तिच्या बोलण्यानंतर मा म्हणाल्या, अगं माझ्या पतीनी मला कधी तूही म्हटलं नाही, म्हणजे तू म्हटलं नाही, नेहमी ते त्यांना तुम्ही म्हणायचे. तर तू तर इतकं मला बोलतेस की मला असं वाटतं मी पूर्वजन्मामध्ये शंकराला कधीतरी मी त्याची पूजा करताना काटेरी बेल व्हायला आणि तो काटा माझ्या नशिबात आलेला आहे, इतकं ती सूरबाला मांना बोलायची. आणि राग यायचा तिला सारखा, सगळ्याचाच राग यायचा आणि भांडण करायची. तर बघा सगळं कसं सेटअप आहे. म्हणजे जसं महाराज इथे निखिलानंदांचं पुस्तक मी वाचते आणि स्वामी चेतनानंदांनी पण लिहिलंय, इट्स अ प्लॉट. तुम्ही कसं बघतो ना नाट्य झालंय, तर ते सगळं महामायेची कशी रचना आहे, म्हणजे तिच्याशिवाय तर सृष्टी उत्पन्न होत नाही, विष्णूंना पण तिचा आधार घ्यायला लागतो. तर तसं आता ही सगळं करते आणि ही याच्यामध्ये ही योगमाया आलेली आहे राधूच्या रूपाने मानच्या जीवनामध्ये. तर 1916-17 म्हणजे यामध्ये अनेक वेळा मा कुठे कुठे गेल्या आहेत, तीर्थयात्रेला गेल्या आहेत, परत आल्या आहेत. सगळीकडे यांच्याबरोबर नलिनी, माकू, नंतर राधू, सूरबाला पण असायची अनेक वेळा, त्या पण त्यांच्याबरोबर यायच्या. एकदा आपण बघतो की एकदा एक स्त्री मानकडे आली, एक भक्त, आणि म्हणाली की मा मी ना आता एक मूल दत्तक घ्यायचं ठरवलंय. मा म्हणाल्या अजिबात घेऊ नको.
अजिबात घेऊ नको दत्तक. तू फक्त तुला जर प्रेम करायचंय, जीव लावायचाय, तो ईश्वरावर लाव. मला बघतीयस ना, म्हणजे आता राधूचं सगळं त्या करतायत आणि राधू कशी वागतीये. त्या म्हणाल्या अजिबात नाही, सगळं तुझं लक्ष आहे, सगळं तुझं प्रेम आहे ते मनुष्यावर करण्यापेक्षा तू ईश्वराच्या प्रती लाव आणि अजिबात ही चूक करू नकोस. म्हणजे इतकं मांना त्या राधूच्या त्रासाचं हे झालेलं आहे. पण मा सगळं सहन करतायत. किती झालं तरी एकदा म्हणजे राधूनी जर त्यांना काही मारलं, काही केलं की लगेच आपल्या पायाची चरणधूळ काढून त्या तिच्या डोक्याला लावतात आणि म्हणतात की ठाकूर हिला तुम्ही क्षमा करा. राधू साधारण 1918च्या सुमारास आपण बघतो, 18-19 मध्ये ती गरोदर राहिली राधू. तेव्हा माकू पण गरोदर होती, दुसरी पुतणी पण गरोदर होती. आणि मा या सगळ्यामध्ये इतक्या गुंतलेल्या होत्या की अनेक लोकांना प्रश्न पडायचा की मांचं खरं स्वरूप काय आहे. भाऊ, पुतण्या, जावा, त्या वहिन्या सगळ्या आणि ही सगळी मुलं त्यांचं करण्यात त्या इतक्या गुंगून गेलेल्या असायच्या की त्यांना वाटायचं की हे काय आहे. म्हणजे ठाकूरांना बघितलंय ना, पण हे मी आत्ता ते स्वामी चैतन्यांच्या पुस्तकात वाचलं डिवाइन लाईफमध्ये. ते म्हणतात की हे पण ना ठाकूरांनी मुद्दाम घडवून आणलंय. बघा, जेव्हा ठाकूरांना घशाचा कॅन्सर झाला तेव्हा अनेक श्रीमंत भक्त, गृहस्थ भक्त त्यांच्यापासून लांब राहिले. म्हणजे कुठेतरी ती जराशी शंका असते ना, अवतार आहेत आणि कॅन्सर झालाय, ते लांब गेले आणि ते नंतर आले नाहीत. म्हणजे असे काही लोक होते. तर ठाकूर म्हणतात की म्हणजे तसंच मानच्या जीवनामध्ये ही सगळं गोतावळा जो आहे मानच्या आजूबाजूला, त्याच्यामध्ये जे गळून पडले जे लोक, अरे ह्या तर काय आपल्यासारख्याच संसारात लिप्त आहेत, या अशाच आहेत असं समजून किती अटॅच्ड आहेत, हे सगळं बघून जे लांब राहायला लागले ते गरजेचं होतं. जे चांगले आहेत, जे खरे आहेत तेच जवळ येऊ शकत होते. म्हणजे हे सगळं पण एक त्या दैवी डिवाइन प्लॅन म्हटलंय त्याच्यामध्ये, तसं या डिवाइन प्लॅनचा एक भाग आहे. दैवी रचनेचा, दैवी नाटकाचा आपण एक भाग बघतोय. आणि जेव्हा राधू गरोदर होती तेव्हा म्हणजे इतकं तिला त्रास होत होता गरोदरपणामध्ये. उद्बोधनमध्ये होते ते आधी, की तिला असं ठरलं की तिला आवाज सहन होईना कुठला. म्हणजे आता मंदिरात घंटा वाजते, आरती होते, उद्बोधनमध्ये तर सगळं होत होतं. जरा कसला आवाज आला ना की ती चवताळून उठायची, काही फेकून मारायची, जोरात जोरात ओरडायची. म्हणजे एकदम विक्षिप्तपणाचा कळस झाला. आणि ते इतकं झालं की हिला कुठेतरी शांत ठिकाणी म्हणजे जयराम वाटीला नेलं पाहिजे असं ठरवून मानी सगळेजण ट्रेननी, तेव्हा कलकत्त्याहून विष्णुपूर नावाच्या ठिकाणी ट्रेननी यायला लागायचं. मग तिकडनं जयराम वाटीला जाताना मध्ये एक ठिकाण लागायचं कोलपारा, तिकडे मा थोडं थांबायच्या. कोलपारामध्ये सगळं गाव जवळजवळ मानचं भक्त होतं. आणि मान म्हणजे तिकडे एक छोटा आश्रम पण स्थापन केलेला होता. आणि ते सगळेजण मानचं कुठलंही कार्य करायला तत्पर असायचे. कोलपारामध्ये एक दवाखाना सुरू केलेला, धर्मादाय दवाखाना. आणि मानविषयी आता माताजींनी मगाशी सांगितलं ना की त्यांची आध्यात्मिक साधना अशी होती आणि अशा चपखल त्या प्रत्येक गोष्टीवर उत्तर द्यायच्या. त्या धर्मादाय दवाखान्यामध्ये थोडंसं डायव्हर्जन, धर्मादाय दवाखान्यामध्ये गरिबांकरता आहे ना तो, औषधं मिळत आहेत फ्री, फुकट. तर काही दिवसांनी तिकडे जे महाराज होते आणि तिकडे बघणारे होते त्यांनी मांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की मा बघा, इकडे ना फक्त गरीब येत नाहीत, श्रीमंत लोक पण इकडे येतात, फुकट औषधं मिळतात म्हणून. तर मा म्हणाल्या मग जो गरजू आहे, जो येतो तो गरजू आहे असं समजायचं. श्रीमंत आणि गरीबचा काही भागच नाहीये, जो गरजू आहे तो येतोय. औषधं सगळ्यांकरता, जसं मान करता सगळे सारखे होते. आणि मग त्याच्या पुढे म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळाल्यासारखं झालं ते. तर असो, तर कोलपाराला यायला लागायचं. कोलपाराला माताजी थांबून मग जयराम वाटीला जायच्या. तर कोलपारा तेव्हा तो जो आश्रम होता, असं घनदाट जंगल होतं आजूबाजूला. आणि आपण हे बघतोय साधारण 1919च्या काळामधलं. आणि माताजी तिकडे कोलपाराला जाताना मध्ये एक कोटपूल काय कोटाल एक गाव लागलं, जिथे मा म्हणाले की मध्ये जेवून घेऊया आणि मग थोडं पुढे जाऊया. आणि सगळं जेवण तयार झालं, काय पालेभाजी वगैरे असेल. आणि
मोठ्या हांड्यामध्ये भात केलेला होता. त्यातलं पाणी काढायला जे कोणी करत होतं त्यांनी भांड उचलल्यावर ते भांड मडकं फुटलं. ते फुटल्यानंतर सगळा भात त्यातनं खाली पडला. आता दुसरं भांड आणायचं, मडकं आणायचं, म्हणजे मातीचं भांड, त्याच्यात भात शिजवायचा आणि मग ते कोलपाराला पोचायचं. कसं होणार आहे सगळं? आणि सगळ्यांना प्रश्न पडल्या. इतक्यात तोपर्यंत हातपाय धुवून आलेल्या होत्या. जसा तो भात पडला त्यांनी एका झाऱ्याने पटकन एक तिकडचं मोठं पान घेतलं झाडाचं, त्याच्यावरती तो भात वरचा घेतला, त्याच्यात डाळ आणि भाजी वगैरे ठेवली आणि जवळचा ठाकूरांचा फोटो काढला आणि ते नैवेद्य दाखवला आणि म्हणाल्या, आता तुम्ही असंच खा, गरम गरम आहे तोपर्यंत खाऊन घ्या, असं म्हणाल्यावर सगळे हसायला लागले. मग म्हणाल्या, जेव्हा जसं गरज असते ना तसं वागायचं. आपण काय केलं असतं? हे खूप महत्वाचं आहे. अरे रे, हे सगळं पडलं, आता गेलं सगळं, हे कसं देवाला दाखवायचं? माननी तो वरचा सगळा भात प्रत्येकाला वाढलं, बसवलं जेवायला आणि त्यांनी स्वतः सगळ्याला वाढलं आणि मग सगळेजण पुढे गेले. म्हणजे मानचे गुणांवर आपल्याला आता बोलायचंय ना, तर हे जे सगळं आहे हे मोस्ट मॉडर्न, जसं सिस्टर निवेदिता म्हणतात ना, की पूर्वीच्या म्हणजे आधीच्या युगाचा अंत आणि नव्या युगाची सुरुवात सगळं मला मानमध्ये दिसतं. हे एक ब्रिटिश स्त्री म्हणते भारतात येऊन, त्यांना बघितल्यावर आपण सुद्धा मान इतका आधुनिक विचार करू शकत नाही. मला तर हे भाताचं उदाहरण बघून नेहमी वाटतं. असं इतकं पटकन आणि इतकं सहज त्या निर्णय घेतात. आणि जसं त्या धर्मादाय दवाखान्याचं घेतलं त्यांनी निर्णय, तर मान बरोबर सगळेजण आले कोलपाराला, तिकडे राहिले. जवळजवळ हे सगळे 40 जण होते आणि हिची तब्येत इतकी बिघडली, 2 दिवस तिला चांगली झोप लागली राधूला, पण नंतर पुन्हा जरा आवाज आला, अगदी कावळे जरी ओरडले ना तरी त्या कावकावनी पण तिला त्रास व्हायचा. ह्या सुमारास ना 1919च्या सुमारास त्यांच्याबरोबर ते वरदा नावाचे ब्रह्मचारी होते. ते असताना ना ते माताजी म्हणतात त्याला, अरे आजकाल ना माझ्या मनात एखादा विचार आला ना की लगेच तो खरा होतो. म्हणजे ते सत्य प्रतिष्ठायाम म्हणतो ना आपण, सत्याचं प्रतिष्ठित सगळं झालेलं आहे. सगळे यमनियम प्रतिष्ठित झालेले आहेत ठाकूरांमध्ये आणि मानमध्ये. तर म्हणाल्या की कोणीतरी म्हणाला, रोज ना 2 कावळे येतात आणि मग काहीतरी देतात आणि ते निघून जातात, आज काही ते कावळे आलेले नाहीयेत असं. तर म्हणाल्या, हो येतील, असं म्हटल्याबरोबर ते 2 कावळे आले लगेच तिकडे. किंवा म्हणाल्या बरदाना, अरे एवढं घनदाट जंगल आहे बाहेर, इतकी मला पण कधी कधी भीती वाटते की इथून कुठलं तरी अस्वल यायचं एखादं. मग ते म्हणाले की ते म्हणाले, अहो माताजी इकडे कुठेच अस्वलाचं आम्ही ऐकलं नाहीये, नाव पण नाही ऐकलं कधी. त्या म्हणाल्या, नाही पण ह्या 2 मुलींच्या अंगावर दागिने आहेत, चोरी पण होऊ शकते, मी आणखी कोणाला बोलवून घेतलंय कलकत्त्यावरनं वगैरे वगैरे. आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी बातमी आली की इकडच्या जवळच्या शेतामध्ये एक अस्वल आलं आणि त्याला तिकडच्या खेड्यातल्या लोकांनी पकडून त्याला मारलं. म्हणजे जे त्या बोलायच्या ना ते लगेच होताना दिसायचं सगळ्यांना. चंडीचा पाठ केला, मांत्रिकाला बोलवलं, ते राधूला काय होतंय. आणि मग असं एक जण होते जे बाळणपण करतात, पण कोणीतरी म्हणालं की हिचं बाळणपण फार अवघड आहे. पत्रिका ज्योतिषांनी बघून सांगितलं बाळणपण फार अवघड होणार आहे राधूचं. तर माताजी आपण कलकत्त्याहून कोणाला तरी बोलवूया का? माताजी म्हणाल्या, का? या अशा जंगलामध्ये कोल्हे कुत्रे सगळ्यांना बाळ होतात, सगळ्यांना मुलं होतात, सगळे राहतात ना इकडे, मग एवढ्या करता कशाला बोलवायचं कोणाला. एकदा तिला म्हणाल्या, राधू जेव्हा त्यांना असंच काहीतरी बोलत होती, बघा इकडे येताना कोलपाराला येताना असं झालं एकदा त्याच वेळेला की राधूनी मानना पायानी ढकलायला सुरुवात केली. ती बैलगाडी होती ना, ती पायानी त्यांना ढकलून बाहेर म्हणजे बाहेर ढकलते पडायला. एकदम आतल्या कोपऱ्यात जाऊन बसल्या आणि तरी तिचं लाथांनी त्यांना धक्का मारणं थांबलं नाही. मग म्हणाल्या तिला, तुला माहिती तरी आहे का तू काय करतेस? मी नसले ना तर तुला कोणी विचारणार नाही, या त्रिभुवनात त्या 3 जगांमध्ये कोणी तुला विचारणार नाही, कोणी तुला तुझं काही करणार नाही. आणि तरी तिचं ते सुरूच राहिलं. अशा अनेक गोष्टी. पण म्हणायच्या ठाकूरांना हात जोडून, हिला क्षमा करा, हिचं बोलणं मनावर घेऊ नका. आणि ते पुढे थोड्या त्या काळामध्ये तिकडे एक दिवस तिची सुखरूप प्रसूती झाली, राधूला मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं वनविहारी नाव आणि वनू म्हणायचे त्याला. त्याचं पण सगळं
मांनीच करायला सुरुवात केली, कारण राधूला उभं पण राहता यायचं नाही. मा म्हणायच्या, हिला स्वतःकडे बघता येत नाही, उभं पण राहता येत नाही, देवाने हिला मूल दिलं कशाला? म्हणजे हे काय देवाची इच्छा आहे. जयराम वाटीला पोचल्यानंतर म्हणजे ती रांगत, शी इज टू क्रॉल, तिला चालता यायचं नाही, उभं राहता यायचं नाही, तिचं मूल मांकडेच असायचं. आणि तिला पोटदुखीचा इतका त्रास सुरू झाला की त्याच्याकरता ती अफू घ्यायला सुरुवात केलेली तिने. ओपियम म्हणजे अफू ना, तर अफू घ्यायला सुरुवात केलेली. आणि एक दिवस ती सकाळी मांच्या इथे, आणि ती सुरबाला पण यायची, तू माझ्या मुलीला हिसकावून घेतलंय, तू माझ्या नातवाला पण माझ्यापासून तोडलंय, सगळ्यांना तू घेऊन बसलीयस, आणि असं इतकं बोलायची मानना त्या सुरबाला की भाऊ कुठला तरी येऊन तिला घेऊन जायचं तिकडनं. आता 2-3 घटना खूप महत्वाच्या आहेत. जयराम वाटीला आल्यानंतर एक दिवस राधू आली, तिला ती अफू हवी होती, आणि मा तिला म्हणाल्या, अगं आधी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिक, आणि या सवयीतनं तू बाहेर पड, काहीतरी करायला लाग. मा म्हणायच्या, कधी रिकामं बसायचं नाही, नेहमी काही ना काहीतरी काम करत राहायचं. कर्मयोग म्हणजे कर्म करता करताच आपण अशा स्थितीला पोचतो की आपल्याला त्याच्यापासनं विरक्ती येते, म्हणजे डिटॅचमेंट होते. आणि स्वामी शारदानंद तर म्हणायचे, मी आयुष्यात इतकी अटॅचमेंट आणि एकाच वेळी इतकी डिटॅचमेंट, इतकं कोणामध्ये गुंतलेलं आणि इतकं त्याच्यापासनं अलिप्त असलेलं कोणालाच बघितलं नाही, ते म्हणजे मा. तर मा तिला सांगायला लागल्या, अगं हे वाईट आहे, खाऊ नकोस तू, आणि उभी राहा, असं त्या बोलायला लागल्या. बरोबर तिला इतका राग आला की तिने, मा भाजी चिरत होत्या स्वयंपाकघरामध्ये, आणि तिने तिकडे एक मोठं वांग होतं, ते वांग घेतलं आणि मांच्या पाठीत जोरात मारलं, इतकं की मांची पाठ अशी वाकडी झाली आणि मा खूप जोरात विवळल्या, पाठीवर सूज आली, लाल लाल चट्टे झाले पाठीवरती. आणि राधूला मा म्हणाल, लगेच मांनी काय केलं असेल, म्हणजे दयामयी हे नाव जे मांचं आहे ना, मांनी लगेच चरणधूळ घेऊन तिच्या कपाळावर लागली आणि म्हणाल्या, राधू तुला, म्हणजे तेव्हा पुन्हा त्या म्हणाल्या, अगं तू काय करतेस, तुला माहिती तरी आहे का? आणि मग त्या ठाकूरांना लगेच हात जोडून म्हणतात की हिचं हे तुम्ही वागणं मनावर घेऊ नका, तिला तुम्ही काही म्हणजे रागवू नका. इतकी चिंता तिची त्या ह्याच्यात पण, म्हणजे त्या अनेक वेळा त्यांना त्यांचे भक्त किंवा ब्रह्मचारी म्हणायचे, मा तुम्हाला असं बघितलं की आम्हाला आश्चर्य वाटतं, का तुम्ही इतकं तिचं ऐकता त्यांचं आणि का करता? मग त्या म्हणायच्या, मला त्यांच्याबद्दल अजिबात ते काही लागेबंधे वाटत नाहीत, खरी तुम्ही सगळी माझी मुलं आहात, हे तुम्ही जे संन्यासी भक्त जे आहे तीच माझी सगळी संतान आहे, हे माझे खरे कोणी नाहीत. मी म्हटलं तर एका क्षणात मी या सगळ्याला तोडून बाजूला करू शकते, पण अजून थोडं काम बाकी आहे. म्हणजे एकदा राधू त्यांना न सांगता निघून गेली कुठेतरी तिच्या सासरी मन्मथ बाबूंच्या घरी, तर ते खूप दिवस आले नाही म्हणून ती निघून गेली, मांना सांगितलं पण नाही. तर मांना एवढं वाईट वाटलं की मा म्हणाल्या, माझे आता शेवटचे दिवस आलेत वाटतं, ती मला न सांगता गेली. म्हणजे ती लांब गेलीचा अर्थ काय झाला की मांचं कार्य संपत आलंय, हो ना. पण तसं ते 6-7 वर्षापूर्वी झालं होतं. आणि मग पुन्हा आता आपण बघतोय ते वांग फेकून मारलं. त्या बाळाला नंतर मा तिकडे खूप आजारी पडल्या, मलेरिया झाला. जयराम वाटीमध्ये तर सारखंच त्यांना मलेरिया व्हायचा आणि सारखी त्यांची काळजी घ्यायला लागायची. शरद महाराज आले, सरला देवी म्हणजे आपल्या पहिल्या शारदा मठाच्या प्रेसिडेंट भारती प्रणा माताजी आल्या, पूजनीय भारती प्रणा माताजी आल्या, त्या नर्सिंगचा कोर्स केलेला होता. असं सगळी सेवा झाली. मग मांना परत बरं वाटलं, कोलपाराला नेलं, पुन्हा आजारी पडल्या, मग त्यांना उद्बोधनला आणलं. आता ह्या शेवटच्या काळामधल्या थोड्या गोष्टी बघूया. 3 महिने आधी म्हणजे मांच्या समाधीपूर्वी 3 महिने आधी असं झालं की एक दिवस राधूला तिच्या बाळाला दूध पाजायचं इच्छा झाली, वेळ झाली नव्हती आणि पण बाळ रडत होतं. त्याला बघण्याकरता एक दाईमा ठेवलेली होती आणि सरला देवी म्हणजे आपल्या पहिल्या प्रेसिडेंट माताजी सगळी काळजी घ्यायच्या त्या बाळाची. आणि बाळ रडायला लागलं तर हिने हट्ट धरला की नाही, मला आत्ता त्याला माझ्याकडे द्या आणि मला त्याला पाजायचंय. त्या बाळाला पण बरं नव्हतं, त्याला बघण्याकरता डॉक्टर यायचे. ते डॉक्टर म्हणाले, जर त्याला आईच्या पासून दूर केलं तरच मी त्याला ट्रीटमेंट करेन. म्हणजे आई अशी ना, पण ऐकतच नव्हती ती त्या दिवशी. मा म्हणाले, अगं आता तिची वेळ नाहीये, तुला नाही देऊ शकत आता बाळाला.
इतकी रागवली ती, आणि ती म्हणाली मांना की मला ना तुमच्या मुखामध्ये अग्नी घालायचंय, मला तुमच्या तोंडामध्ये अग्नी घालायचंय, तुम्ही मरत का नाही. असं म्हटल्याबरोबर मा म्हणाल्या की मी ठाकूरांना प्रार्थना करते की माझ्या आधी तू गेली पाहिजेस, कारण तू जर राहिली माझ्या नंतर तर तुझं काय होईल हे मी सांगू शकत नाही. कोण तुझी काळजी घेईल आणि सगळं बघेल तुला. तर कधी तोंडामध्ये अग्नी घालतो आपण, मृत्यूनंतर घालतो ना. इतकं वाईट ती बोलली त्यावेळेला. आणि नंतर ती रडायला पण लागली, म्हणजे ती भानावरच नसायची, ती काय बोलते तिला कळायचं नाही. पण मा तर क्षमा करणाऱ्या, तर मानी लगेच ठाकूरांना प्रार्थना केली की तुम्ही ही काहीही बोलली तरी तुम्ही तिला म्हणजे क्षमा करा म्हणून. त्याच्यानंतर आपण बघतो की मा एक दिवस जयरामवाटीतच असताना असंच ती 2-3 महिने आधी, म्हणजे 1920च्या सालातली गोष्ट, मा स्वयंपाकघरामध्ये भाजी चिरत होत्या. बाहेरच्या खोलीमध्ये ते वरद महाराज जे होते ब्रह्मचारी ते बसले होते आणि सुरबाला आली. ती तर रागातच असायची, मांवरती खूप रागवलेली होती. माझ्या मुलीला तोडलंय, माझ्या मुलीला येऊ देत नाही माझ्याकडे. पण लहानपणापासूनच राधू कधी आईकडे गेलीच नाही. तिला माहित होतं काय जे मागू ते इकडे मिळणार आहे शारदामांच्या जवळ आपल्याला. तर ती आली आणि खूप ओरडायला लागली. आणि ती म्हणाली की मांना म्हणाली की तुम्ही मुद्दाम हे सगळं करताय, माझ्यापासून त्यांना, माझ्या नातवाला पण तुम्ही देत नाही. आणि तिथे तिने चुलीतलं एक जळतं लाकूड घेतलं मांना मारायला. आणि मा एकदम जोरात ओरडल्या, वरदा कुठेस तू, आणि कोण आहे तिकडे, बघा ही काय करते. आणि ते वरद महाराज पटकन धावत आले आणि त्यांनी त्यांचा हात पकडला सुरबालाचा, आणि त्यांना घराबाहेर काढलं खोलीतनं आणि सांगितलं परत तुम्ही इकडे पाय ठेवायचा नाही. म्हणजे एकदम कडक त्यांना ताकीद दिली की या खोलीत आता तुम्ही पुन्हा इकडे यायचं नाही. आणि ती बाहेर पडल्यावर मा म्हणाल्या की तिला कळतंय का तू काय, म्हणजे तिच्या समोरच म्हणाल्या जेव्हा हात पकडला गेल्या, ती म्हणाल्या तुला कळतंय का तू काय करतेस. आणि मग त्या म्हणाल्या की तुझा हात झडून जाईल, असं त्यांच्या तोंडातनं शब्द बाहेर पडले सुरबाला करता. मग ती गेल्यानंतर त्या अतिशय दुःखी झाल्या आणि म्हणाल्या आजपर्यंत मी कधीही कोणालाही शाप दिला नाही. म्हणजे इतक्या आपल्याला सगळ्यांकरता एक आदर्श माननी घालून दिला. जे ठाकूर काय त्यागमूर्ती ना, संन्यासी भक्तांकरता, संन्यासांनी कसं राहायचं ते सगळं आपण यमनियमांमधले सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे बघतो. कसं प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्याहार पण बघतो, सगळं बघतो. समाधी अवस्थेपर्यंतची सगळे अष्टांग योगाचे सगळे एक एक स्टेप्स बघितले. मा म्हणजे आपल्या करता एक आदर्श. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतील, त्रास देणारे, अपमान करणारे, बोलणारे, घालून पाडून बोलणारे, नको जीव करणारे, पण तरीही मांचं कसं होतं, तो जो होका यंत्राची सुई असते ना उत्तरेकडे एकदम, तशी आतून कंटिन्युअस ते फक्त ईश्वराकडे लागलेलं होतं. त्याच्यात कशानेही बदल होत नव्हता है ना. जसं ते लोहाराच्या तो घाव घालतो त्याच्या खालचं जे असतं काय म्हणतो त्याला आपण, ऐरण असते, त्या ऐरणीत किती ऐरण ती घाव सहन करते है ना. पण ती कधी उलटून उत्तर दे म्हणजे काही करत नाही, ती सहन करत राहते. ती सहनशक्ती, ते तितिक्षा जे माताजी म्हणाल्या, प्रतिकार नाही. आपण कधी कधी करतो आणि मनामध्ये आपण शिव्याशाप देतो करायला लागलं तरी, किंवा ग्रंबल करतो, कटकट करतो. तसं कुठेही मांच्या जीवनात आपल्याला बघ, प्रत्येक कर्तव्य त्यांनी अगदी नीट पार पाडलंय. असो सुरबाला आपण बघूया की मांना नंतर उद्बोधनला आणलं गेलं कलकत्त्याला. मा खूप आजारी पडलेल्या. मा शेवटच्या दिवसामध्ये गौरीमा जरी आल्या तरी म्हणाल्या एक दिवस कोणीही नको. बाळाला, त्या राधूच्या बाळाला, वनूला आणून ठेवलं मांच्या जवळ. म्हणाल्या आधी उचलायला माझ्या इकडनं, आणि राधूला जयरामवाटीला पाठवून द्या, सगळ्यांना पाठवा. मला ती माकू नलिनी कोणाचाच चेहरा बघायचा नाहीये, सगळ्यांना पाठवून द्या जयरामवाटीला. म्हणजे सगळ्या रडायला लागल्या. राधूला तर पाठवूनच दिलं, पण नलिनी, माकू आणि त्या शारदानंद महाराजांकडे गेल्या आणि म्हणाल्या की आम्ही कसं जाणार, लोक म्हणतील की आत्या आजारी पडली, म्हणजे मा आजारी पडल्या म्हणून हे सगळे निघून गेले तिकडे, आम्हाला करायला लागेल म्हणून. मग मांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या ठीक आहे राहू दे त्यांना इकडे, पण माझ्या डोळ्यासमोर कोणीही येता कामा नये. आता त्यांनी आपलं मन पूर्ण काढून घेतलेलं. आणि मग आपण बघतो की
21 जुलैला मांनी देह ठेवलाय. आज तो विषय नाहीये म्हणून, नाही तर मग पुढचं थोडंसं मला जे सांगायचंय. मांनी देह ठेवल्यानंतर, मांच्या महासमाधीनंतर राधू जयराम वाटीतच राहिली. काही दिवस मन्मथ बाबू आणि ती उद्बोधनला राहिले होते, पण नंतर त्यांना तिला पाठवलं तिकडे. आणि खोलपाराला असताना ना एक ज्योतिष आला होता. त्यांनी सांगितलं होतं की राधूच्या लग्नाच्या आधी असं सांगितलेलं होतं की राधूला विधवा योग आहे, म्हणजे लवकर तिचं विधवा होणार आहे ती. मग मानना इतकं दुःख झालेलं ते ऐकून की माननी ठाकूरांना खूप प्रार्थना केली. आणि मग मन्मथ बाबूंनी ना खूप आधी मानकडे दीक्षा मागितलेली, मंत्र दीक्षा. आणि माननी त्यांना मंत्र दिलेला. आणि मग मंत्र दिल्यानंतर त्या म्हणाल्या की तो विधवा योग टळलाय. म्हणजे मंत्र दीक्षेचं असं महत्व आहे. आणि राधू जायच्या आधी माननी जयराम वाटीमध्ये ते अक्षय चैतन्य म्हणून मानचे पुथिकार ते आहेत ब्रह्मचारी अक्षय चैतन्य, त्यांना राधू म्हणाली की एक दिवस मा ध्यानाला बसल्या होत्या आणि मी तिथे होते. मला म्हणाल्या इकडे ये, अंगावर गंगाजल शिंपड. आणि मग त्यांनी एक आसन दिलं, मला बसवलं आणि त्यांनी मला मंत्र दिला. राधूला मंत्रदीक्षा दिल्यानंतर राधूची तब्येत बऱ्यापैकी सुधारली. आणि मग मांनी सांगितलेलं तिला जयराम वाटीला ठेवा. राधूला जयराम वाटीला ठेवलं गेलं. 1920 साली मा गेल्या. लगेच 10 महिन्यात म्हणजे 1921 साली मन्मथांनी दुसरं लग्न केलं हिरणमयी देवी बरोबर. आणि राधू खरोखर विधवेचं आयुष्य जगली त्यानंतर. म्हणजे ती राहायची जयराम वाटीला. तिला खूप वेळा मलेरिया व्हायला लागला, तब्येत खराब व्हायला लागली. पण मन्मथ बाबू जेव्हा पैशांची गरज पडायची, स्वामी शारदानंदांनी राधूसाठी आजीवन एक अलाउन्स, काही पैसे, काही तिला रक्कम मिळावी अशी सोय केलेली होती. मन्मथना ते माहीत होतं. मग गरज पडली ना की ते जायचे जयराम वाटीला. आणि राधू पण नाही म्हणायची नाही, कारण तिला तर प्रेम होतंच पतीविषयी. ती त्यांना ते पैसे द्यायची, मग ते पुन्हा जायचे. पण मन्मथांची जी पत्नी आहे हिरणमयी देवी, ती राधूचं अतिशय करायची, मान द्यायची, तिची सेवा करायची. त्यांना तिचं म्हणजे मी जेव्हा ऐकलं वाचलं ना, मला इतकं बरं वाटलं की कुठेतरी ती योगमाया जी आहे तिचं पण आता एक ते रूप मा गेल्या ना. समजा ही राधू खूप चांगली असती, खूप छान असती, शहाणी असती, तर मा राहिल्या असत्या का? नाही. ती असहाय्य आहे, ती अशी आहे, वेडी आहे, करू शकत नाहीये. म्हणूनच तो देह 20 वर्ष राहिला. 1900 पासून आपण बघतो 1920 पर्यंत. आणि मग राधूचं आधी पूर्ण करते की राधूचा मुलगा वनविहारी, तो पण थोडा मोठा झाल्यावर तो गेला. हिरणमयी देवीला एक मुलगा झाला, नंद दुलाल. आणि हिरणमयी देवी पण यायची जयराम वाटीला, कारण तिला मानचं मोठे पण माहित होतं. मान ना बघितलंय ना हिरणमयीनी, त्यामुळे ती तिचं पण करायची राधूचं. आणि तिला पण एक मुलगा जो झाला नंद दुलाल, तो पण लवकरच गेला, काहीतरी 18-19 वर्षाचा झाल्यानंतर. 1926 साली राधूला एक मुलगी झाली, तिचं नाव निर्मला. त्या निर्मलांना म्हणजे महाराजांचं नाव रासबिहारी नाही, काय ब्रह्मचारी महाराज, रामय महाराज नाही, किशोरी महाराजांनी तिचं सगळं संगोपन केलं. नंतर उद्बोधनमध्ये तिला राहायला आणलं. म्हणजे सरला देवी पण होत्या. आणि तिला निवेदिता शाळेमध्ये ती शिकली, मोठी झाली, तिचं लग्न पण करून दिलं, त्यांनी सगळं केलं. आणि निर्मला मात्र यायची जयराम वाटीला, आपल्या आईची सेवा करायची. कारण राधू कायम आजारी राहायला लागली, खूप मलेरियाने ग्रासलं. मग तिला कलकत्त्याला आणलं, चेकअप केलं सगळं. तेव्हा डॉक्टर म्हणाले की हिला टीबी झालाय. त्या काळामध्ये टीबीवरती औषध नव्हतं. आणि म्हणून कलकत्ता, आपल्याला माहिती आहे की काशीला आपला सेवाश्रम आहे रामकृष्ण मठाचं, तिकडे फोन करून महाराजांनी मला वाटतं आत्मबोधानंद महाराजांनी राधूला काशीला पाठवलं. आणि ते कधी कधी वरद महाराज जे होते ते पण, ईशानानंद त्यांचं नाव नंतर, ते पण जाऊन यायचे, कारण मानी जबाबदारी दिलेली होती त्यांना. ते जाऊन यायचे. एकदा ईशानानंद गेले तिकडे, म्हणजे भरत महाराज गेले काशीला आणि राधूला भेटले. राधू म्हणाली त्यांना, हे बघा, मा कोण होत्या ना ते मला तेव्हा कळलं नाही, त्या तर देवी होत्या ना, आता मला माहिती आहे. आणि मानी दीक्षा पण दिलेली आहे तिला.
ती त्यांना सांगते वरद महाराजांना, तुम्ही मला काशीला का आणून ठेवलंय मला माहितीये. कारण तुम्हाला वाटतं टीबी मधनं तर काय मी जगणार नाही, मला माहितीये मला टीबी झालाय, तुम्ही सांगितलं नाही तरी. आणि मी जर मेले तर मला जयराम वाटीत नको, मी काशीत मेले तर मला मुक्ती मिळेल, ती सांगते त्यांना. पण तुम्हाला तर हे माहिती नाहीये, हे सगळं मुक्ती वगैरे आहे ना, हे सगळं तुमच्या करताय. तुम्ही बाकीचे महाराज, तुम्हाला मुक्ती हवी असेल ना, तुम्ही इथे येऊन राहा काशीमध्ये. मी जयराम वाटीलाच जाणार, तिकडेच राहणार. तुम्हाला माहिती नाहीये, मला माहितीये, माझी मुक्ती माझ्या हातात आहे. ही राधू, तिने हे म्हटल्यानंतर वरद महाराज म्हणजे सगळं अगदी तिला कळलंय की तिचा पण काय रोल आहे, ती योगमाया आहे आणि हे सगळं समजलंय तिला आता. म्हणजे माझी मुक्ती, तुम्हाला काय वाटतं, ती म्हणते लहानपणापासून जिनी मला हात लावला, जिनी मला पालन पोषण केलं माझं, जिनी मला सांभाळलं, ती मला मुक्ती नाही देणार. माझी मुक्ती माझ्या हातात आहे, मी इकडे राहणार नाही काशीला, जयरामवाटीलाच राहणार. आणि मग ती जयरामवाटीला आली राधू. आणि 1940 साली 40 वर्षाची असताना तिचं निधन, आता मला ती म्हणायला थोडं हे होतंय, त्यांचं निधन झालं तिकडे. बाकी अजून एक गोष्ट, मा गेल्यानंतर काही महिन्यातच सूरबालाला लेप्रसी झाली, कुष्ठरोग झाला आणि खरोखर हाताची बोटं गळून पडली. सत्य प्रतिष्ठा, मा म्हणाल्या ना हात झडून पडेल, ज्या हाताने ते लाकूड उगारलंय, जळकं लाकूड मारायला, तर ती तर त्या लेप्रसीच्या याच्यातच गेली. म्हणजे काय हा खेळ आहे, काय आपण वाचतोय आणि काय आपण त्याच्यावर. जेव्हा दिदी मला म्हणाल्या आमच्या माताजी की राधू घ्या, मला काय मी घेणार त्या राधूचं चरित्र, पण राधूमुळेच आपल्याला मा मिळाल्या. इतकं मोठं तिचं रोल आहे. सगळे म्हणजे आता पुस्तक वाचताना मला कळते की मा सतत या सगळ्या असून गोतावळ्यामध्ये अलिप्त होत्या. ते पण आपल्याला शिकायचंय. आपण काय करतो, आपण सगळ्यामध्ये इतके गुंततो की आपल्याला बाहेर पडायला मिळत नाही. जॉब करायला वेळ मिळतो की नाही मिळत, साधना करायला वेळ मिळतो की नाही मिळत. पण आपण बघतो की मा कुठेही कोणालाही दीक्षा देत होत्या, भेद करत नव्हत्या. त्या बंगलोरला खिडकीतनं एक छोटा मुलगा बघत होता, त्यांना ते डिवाइन प्ले तुम्ही घ्या, पुस्तक वाचा जमलं तर, इतकं सुंदर आहे. मी थोडं पुढचं पण वाचत गेले. तर त्या मुलाला बोलवलं, त्याचं नाव वी वरनं काहीतरी सुंदर नाव आहे त्याचं. त्यांनी विचारलं तू कळलं की तो खालच्या जातीचा मुलगा आहे. मा म्हणाले अरे आत ये, आणि त्याला त्यांनी दीक्षा दिली. नंतर तो मोठा झाल्यावर मठाचं खूप काम केलं त्यांनी. म्हणजे जसं मगाशी आपण वाचलं पण आहे की अमजदमध्ये आणि शरतमध्ये काही फरक नाही केला माननी, तसं हे सगळं भावांचं करणं एका क्षणात त्या सगळ्यातनं बाजूला होऊ शकत होत्या. अनेक वार्त्या म्हणाल्या आणि सगळ्यांना त्या म्हणाल्या नेहमी लक्षात ठेवा, ठाकूर आणि मी एकच आहोत. म्हणजे कुठेही आपल्या मनामध्ये ना शंका आली नाही पाहिजे. ते योगिनमानची गोष्ट माताजींनी सांगितली, पण ती मला फार आवडते आणि ती आपण बघूया आणि मग थांबूया. की एकदा सगळ्या ह्या अशा ह्याच्यात माननं अडकलेलं बघून योगिनमानच्या मनात आलं की ज्या दिवस रात्र त्यांच्या बरोबर आहेत, ज्या आधीपासून त्यांना बघतायत, त्यांच्या मनात आलं की काय ही आसक्ती, कशा ह्या गुंतलेल्या इतक्या, कसे ठाकूर कसे होते. आणि एकदम असं शंका मनात आल्यानंतर एक दिवस त्या गंगेकिनारी बसल्या होत्या ध्यानाला आणि त्यांना एकदम ठाकूरांचं दर्शन झालं. आणि ठाकूरांनी मग ते बाळ दिसलं त्यांना, नाळ पण तशीच त्या बाळाची, मृत बालक नाळे सकट गंगेत वाहते आणि दुसऱ्या काठावर लोक गंगेला काय करतायत, अर्ध्या देतायत, पूजा करतायत, आणि इकडे हे डेड बॉडी वाहतीये बाळाची. मग ते म्हणाले योगिनमांना, बघितलं का, हे सगळं होऊन सुद्धा गंगा अपवित्र झाली का नाही. मग हे सगळं असून त्या पण तशाच आहेत. मनातली शंका काढा, ठाकूराने येऊन सांगावं लागतंय. आणि आपण हे वाचल्यानंतर आपल्या मनात तर आपण तर सगळेजण त्यांच्या कृपेनेच आज इथे आलोय. मला नेहमी वाटतं कृपा असल्याशिवाय आपण ह्या मंदिराच्या या खाली या जागेवर बसू शकत नाही. आणि हे जे काही होतं आपलं शिबिर, ते आपण म्हणजे त्याला येऊ शकत नाही. तर ती सगळी कृपा आहेच ठाकूरमा स्वामीजींची आपल्यावर. तर ह्या योगमायेच्या पसाऱ्यातनं, तिच्या स्नेअर्स म्हणजे तिचे पाशातनं लवकर आपण सगळेजण त्या पाशांमधनं मुक्त होऊ जा. ऍटलिस्ट अवेअरनेस की अरे आम्ही अडकलोय, हे जरी कळलं आपल्याला तरी खूप झालं असं मला वाटतं. मी प्रयत्न केलाय ते इतकं मी
म्हणजे सगळं कव्हर झालंय असं वाटतंय मला. पण जसं ही राधूची मुक्ती तिच्या हातात होती, आपल्याला सगळ्यांना माहिती नाही मुक्ती. ठाकूर म्हणजे स्वामीजी म्हणायचे मला मुक्ती नको, म्हणजे पुन्हा पुन्हा मी येणार कार्य करायला. तर हे सगळं आपल्यावर आहे, आपल्या साधनेवर आहे. आपण जप म्हणजे मंत्र घेतलाय, काय करायचं आणि मुक्तीची अपेक्षा करायची की हवं तसं ठाकूरांचं कार्य जे करू, स्वयंपाकघरात चहा करण्यापासून नातवंडांना सांभाळण्यापर्यंत ते करताना आपल्याला माहित असायला हवं की हे सगळी साधना आहे. प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला काय जाणवते? साधना आहे. तर ते आपण असंच चालू ठेवूया आणि आपल्यावर त्या ठाकूर स्वामीजींचे आशीर्वाद असू देत अशी मी प्रार्थना करते. धन्यवाद.